दिवस सातत्याने ही स्पर्धा खेळवली जाते। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत भरपूर अशा स्पर्धा कव्हर केल्या, परंतु मी म्हणेन ना सर्वाधिक जास्त दिवस चालणारी लीग ही कदाचित असावी संपूर्ण महाराष्ट्रामधले, कारण स्वर्गीय रतनबुवा पाटील स्फूर्ती चषक देखील जवळपास 10 दिवसांचाच असतो, परंतु 11 दिवस सातत्य आयोजकांचं त्याच्यासाठी कौतुक व्हायला पाहिजे। खूप चांगलं असं मैदान, अगदी हिरवळीमध्ये डोंगराच्या कुशीत वसलेलं हे मैदान आणि क्रिकेट या खेळासाठी खूप चांगलं पोषक असं वातावरण। अंपायर सिग्नल, मॅचला आता सुरुवात होणार आहे। दोन बॅट्समन सध्या ग्राउंडवर, स्ट्रायकिंग एंडला खेळतोय जयेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला नितीन ज्युनियर। पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलर प्रमोद तयार। 7 षटकांचा हा सामना। पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय, मिड ऑनला फिल्डर आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये, भरपूर वेगाने तिथे येतोय जेडी, तोपर्यंत 1 रन इथे मिळेल आणि सिंगलने 1 रन इथे खातं उघडलंय जयेशचं आणि बॅट्समन जयेशच्या बरोबर आता नितीन स्ट्रायकिंग एंडला जाऊन पोहोचलाय। खूप चांगलं असं आयोजन तुम्ही पाहताय। आज या महासंग्रामामध्ये आपण पाहिलं तर दुसरा सामना रंगतो आजच्या दिवसातला। प्रमोद ओव्हर द विकेट, चांगली लाईन, यावेळेला तेवढा चांगला फटका इनसाइड आउट खेळून काढलाय डीप मध्ये, फिल्डर 3 आता बॉलच्या मागे धावतात आणि रेस जिंकतोय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे चौकार येतोय पहिल्याच बॉलवर नितीनच्या बॅट मधून। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 5। मोठ्या मानाचा वर्षाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा, आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा, आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा। 24 टीम मध्ये हा महासंग्राम आपण पाहतोय 10 दिवस पूर्ण झाले, 11वा दिवस आणि 11व्या दिवसामध्ये आज जे उर्वरित संघ आहेत त्यांच्या दरम्यान महत्त्वाच्या मॅचेस आहेत। यावेळेला स्ट्रोकचं सिलेक्शन थोडंसं खराब होतं बॅट्समनचं। पहिल्या बॉलवर खूप चांगला स्ट्रोक केला होता इनसाइड आउट, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथेच बीट झाला बॅट्समन नितीन। चांगली बॉलिंग प्रमोदची पॉवर प्ले मध्ये, महत्वाचं असतं रन रोखायचे असतात आणि तो प्रयत्न इथे प्रमोद करताना दिसतोय। खूप चांगली ऍक्शन, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग 38 सर्कलच्या आतमध्ये, बॅकवर्ड पॉइंट आहे, कव्हर पॉइंट लेग फिल्डर, मिड ऑफ मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये। यावेळेला कट केलाय, बॅकवर्ड पॉइंटला झेल देऊन परतलाय बॅट्समन नितीन आणि पहिला झटका बसलाय टीम अल्लानीला। बॅटिंग करण्याचा निर्णय आता कुठेतरी मी म्हणेन पहिल्याच ओव्हरमध्ये महागडा ठरत असताना। तर पहिला झटका अल्लानी या टीमला, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर असताना 5। नितीन आउट झालाय, नवीन बॅट्समन भाई। पॉवर प्ले मध्ये खूप चांगली बॉलिंग इथे होत असताना बॉलर प्रमोद यांच्याकडून। एसपीएल 2020 भव्य दिव्य असं आयोजन, अथक परिश्रमांतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय। सलग 11वा दिवस या स्पर्धेचा। स्ट्रायकिंग एंडला भाई, नॉन स्ट्रायकिंग एंडला जयेश। चांगली बॉलिंग, फुलर लेनचा बॉल होता, थोडासा फ्रंट फुटवर येऊन दिशा देण्याचा प्रयत्न होता, बॅट्समनचा बीट करून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये। रिदम खूप चांगली आहे बॉलरकडे आपण जर पाहिलं तर, पहिल्या पॉवर प्ले मध्ये जेव्हा तुम्ही बॉलिंग करता त्यावेळेला अचूकता, भेदकता खूप महत्वाची असते, ते दाखवत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये बॉलर प्रमोद। आतापर्यंत 5 बॉल टाकून झालेत, 5 रन आता खर्च केलेत।
यावेळेला फुल लेनचा बॉल होता, ऑन साइडला फक्त दिशा दिली, अगदी पायालगत जाऊन बॉल पडला होता, तोपर्यंत एक नाही ते मिळेल खातं उघडलं जातं बॅट्समन भाईचं 2 बॉल नंतर. आणि यावेळेला पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर टॉस जिंकल्यानंतर अल्ल्यानी 1 गडी बाद 6. निश्चितच या ठिकाणी आपण पाहू शकतो कुणालजी की प्रमोदने पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय. 6 धावा पहिल्या षटकामध्ये खर्ची केल्यात आणि एक महत्वाचा नितीन त्याला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. पॉवर प्ले मध्ये 2 षटका एक चा वापर करणं फार गरजेचं असतो. मात्र पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावाच करू शकलेत या ठिकाणी अल्ल्यानी संघ. मात्र अजूनही नॉन स्ट्राईकला असलेला जो फलंदाज आहे जयेश खापरे की ज्याकडे खूप मोठी क्षमता आहे. ह्या वेळेस पाहू शकतो ऑन द टोज हा फटका खेळलाय, फक्त फ्लिक केलाय. चेंडू जेडी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करेल. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलने धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या धावफल कव्हर 7 धावा. दुसरं षटक या ठिकाणी हाताळलं जात आहे. गोलंदाज आकाश गोकुळगावचा हा आकाश राईट हँड ओव्हर द विकेट. फुललेनचा चेंडू ड्राईव्ह केले, मात्र क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. एक सिंगल मिळेल. जयेशला फुललेनचे चेंडू यापर्यंत आतापर्यंत 2 चेंडू जयेश खेळलाय. फुललेनचे चेंडू टाकले गेलेत. अजूनही मोठे फटके खेळण्याची संधी दिलेली नाहीये. गुड बॉलिंग आकाश. पाहू शकतो फुललेनचा चेंडू अलॉंग दी कार्पेट ऑन साइडला खेळलाय. जेडी आहे आणि जेडीच्या हातामधून 2 धावा वसूल करणं फार कठीण आहे, कारण जेडीचं क्षेत्ररक्षणामध्ये जेडीला संपूर्ण टेनिस जगतामध्ये ओळखलं जातं. छोटासा टेनिस छोटा पॅकेट परंतु मोठा धमाका म्हणून ओळखला जातो. जेडी कॅप्टन लेड इन फ्रंट. जयेश ह्या वेळेस मोठा फटका खेळण्याचा मानस होता. चेंडू पॅडवर आदळतोय, पंचांकडे अपील केली जाते. मात्र चेंडू थोडासा पिचिंग ऑफसाइड होता. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी एक धाव चोरली गेली आहे. धावा कशाही असू द्या, धावा येणं फार गरजेचं असतं. गुड बॉलिंग आतापर्यंत थांबवलंय आकाशने. 4 चेंडू हाताळले, 4 धावा खर्ची केल्यात आणि पॉवर प्ले मध्ये 4 धावा निश्चितच गुड बॉलिंग मिळेल. ह्या वेळेस बॅटची एज, मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, चेंडू फ्लाय होतोय आणि स्लिप मध्ये आज झेल टिपला जातोय. गुड बॉलिंग. धन्यवाद डीजे. माझं स्वप्न होतं की एकदा तरी कुणालजी सोबत समालोचन करावं आणि तो योग आला. SPL 2020 चा अगदी ग्राम पातळीवरून थेट या नगरी. आज नवी मुंबईचा आवाज मी म्हणेल तर टेनिस क्रिकेटचा आवाज. टेनिस क्रिकेट काय असतं, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर 7 समुद्रापलीकडे घेऊन जाणारे आमचे कुणालजी आज एक आदर्श आहेत. त्यांच्या माध्यमातून लहानात लहान असलेला आमचा जेडी देखील 7 समुद्रापलीकडे गेला आणि आज त्याचीच मॅच आहे. खरंच आमचं भाग्य आहे की आमच्या या SPL ला कुणालजी सारखे समालोचक, काही अभिमान, मान, स्वाभिमान क्रिकेट मध्ये असलेला एक प्रतीक म्हणून ओळखले जाणारे आमचे कुणालजी आज आमच्या सोबत आहेत. हे माझं भाग्य मी समजतो. एक स्वप्न पूर्ण झालं माझं. हे स्वप्न होतं की कुणालजी सोबत समालोचन करण्याचं. ते स्वप्न आज मला या SPL 2020 च्या रणसंग्रामामध्ये यशस्वी होताना दिसून येते. गुड बॉलिंग आकाश यांची. यावेळेस अराउंड विकेटने आकाश जात आहेत. फुललेनचा चेंडू होता. गुड बॉलिंग. व्हॉट अ ड्रीम डिलिव्हरी मी म्हणू शकतो.
गोलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 10 धावा. पॉवर प्लेचे षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय बॉलिंग इथे झाली आहे गोकुळ गावच्या माध्यमातून. आणि ज्या टीम मध्ये प्रमोद आणि आकाश सारखा बॉलर पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करतायत, अचूकता, भेदकता, नियंत्रण बॉलिंग वरचं खूप चांगलं पाहायला मिळालं. खास करून सेकंड ओव्हर मध्ये ज्यावेळेला आकाशने बॉलिंग केली ओव्हर द विकेट आणि राऊंड द विकेटने देखील दोन्ही बाजूने खूप चांगल्या पद्धतीने त्याने हे षटक हाताळलं. आणि आता बॅटिंग पॉवर प्ले इथे घेण्यात आलेला आहे. जयेश अजूनही तग धरून खेळपट्टीवर आणि त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील या मॅच मध्ये, कारण ऍज अ ओपनर एक स्टँड पाहिजे असतो टीमला. जो पाया रचला जायला पाहिजे होता परंतु तो पाया आतापर्यंत रचला गेलेला नाहीये. 2 विकेट गमावल्या लवकर या टीमने. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि थोडासा महागडा ठरलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये बॅटिंग पॉवर प्ले मध्ये प्रमोद आता बॉलिंग करताना दिसेल. पहिल्या ओव्हर मध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्याने बॉलिंग हाताळली. अगदी मुख्य व्यासपीठ एंड कडून बॉलिंग त्याने मागच्या ओव्हर मध्ये केली. त्या ओव्हर मध्ये 6 रन खर्च करत असताना 1 विकेट. आणि आता समोर आहे जयेश. ऑन साइडला जयेशच्या बॅट मधून युजिट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय SPL षटकार. तर खूप चांगली आणि महत्वाची बाब म्हणजे हा असा संघ खेळतोय जो बॉलिंग करतोय गोकुळगाव. आणि यावेळेला आणखीन एक दमदार स्ट्रोक जयेशच्या बॅट मधून या टीमने. अस्नोली या संघाला फक्त 26 रनवर ऑल आउट केलं होतं. परंतु क्रिकेटमध्ये जे तुम्ही जे रेकॉर्ड आहेत ते पाहता आता सध्या जर विचार केला तर पहिल्या 2 ओव्हर मध्ये खूप चांगला खेळ गोकुळगाव टीम कडून झाला. परंतु त्यानंतर जयेशने एक षटकार ठोकला. मी मगाशीच म्हटलं होतं की या खेळाडूकडे खूप चांगलं क्षमता आहे आणि हा खेळाडू जर शेवटच्या ओव्हर पर्यंत राहिला तर रन स्कोर बोर्डवर नक्की येतील. अल्यानीचा विचार केला तर गोकुळगाव टीम कडे बॉलिंग चांगली आहे म्हणजे बॅटल चांगलं रंगेल याच्यात तीळ मात्र शंका नाही. लेफ्ट हँडेड बॅट्समन नितीन सिनियर अनुभव ज्यांच्याकडे आहे. नितीन लवकर आउट झाला होता चौकार मारल्यानंतर. चांगली बॉलिंग प्रमोद याच्याकडून. पहिल्या बॉलवर षटकार आला, दुसऱ्या बॉलवर सिंगल, परंतु तिसरा बॉल लाईन लेंथ, अचूकता, भेदकता सर्व काही एकाच बॉल मध्ये दिसतंय. सर्वाधिक महत्वाचं म्हणजे खूप चांगला आर्मचा वापर होतोय. ज्यावेळेला बॉल डिलिव्हर्ड करतायत आउटसाइड द ऑफ स्टंप, राऊंड विकेट ज्यावेळेला तुम्ही बॉलिंग करता बाहेर जाणारे बॉल जास्त टाकले जातात लेफ्ट हँडेड बॅट्समॅन साठी. त्यासाठी एक स्लिप ठेवण्यात आली आहे. गलीमध्ये फिल्डर आहे. ही देखील चांगली लाईन फॉलो केलं बॅट्समनला, परंतु आता इथे अंपायर कडे दाद मागितली, स्पष्ट नकार देखील दिलाय आणि लेग बाईटचा इशारा इथे पंचांनी कळवलाय. एकतर कदाचित बॉलर अगदी लाईन मध्ये आला असेल अंपायरच्या किंवा लेग समोर पिचिंग असेल हा बॉल, त्याच्यासाठी हा निर्णय लवकर अंपायरने आमच्यापर्यंत पोहोचवला आणि त्यावर चर्चा सध्या ऑनफिल्ड होत असताना टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 18. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. विकेट गमावले 2. बॅट्समन आता स्ट्रायकिंग एंडला जयेश, ज्याच्या बॅट मधून एक आलाय षटकार. पहिल्याच बॉलवर दबाव नक्की असेल प्रमोदवर. थोडीशी संत सुरुवात पॉवर प्ले मध्ये, परंतु त्यानंतर भरपाई करेल का जयेश हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि इथे मात्र टॉपेज जयेशला जावं लागेल असं वाटतंय आणि इथे मात्र विकेट. प्रमोदने त्याचं काम पूर्ण केलंय. टिट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर इथे देत असताना बॉलर प्रमोद. जयेश बॅक टू द पॅव्हिलियन. टीमला बसतोय हा तिसरा झटका 18 या आकड्यावर. खरी किरीटा परी
शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला. बॅटिंग साठी आलाय सलाम. स्ट्रायकिंग एंडला सलाम. लास्ट बॉल. तिसरं षटक आहे. अपील भरपूर स्ट्रॉंग अंपायर कडे आणि दोन्ही अंपायर आता चर्चा करतील. आणि त्यानंतर हा डिसिजन येईल. डिसिजन सध्या पेंडिंग. अमूलाग्र बदल सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये होत आहेत. TDPL ही जी स्पर्धा आपण पाहिली आणि अंपायरचा सिग्नल येतोय आउट. OUT. बॅट्समन आउट होईल. एज घेतल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला आणि ते सलामला जावं लागेल. परंतु इथे बॅट्समनला रिव्ह्यू घेता येणार नाही एज साठी. त्याचं कारण आहे स्निकोमीटर आणि अशा प्रणाली अजून देखील आलेल्या नाही आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि हळूहळू त्या देखील येतील. याच्यावरच मी चर्चा करणार होतो. TDPL चा उल्लेख मी त्याच्यासाठी केला होता. बॅट्समन आउट आहे आणि हा फायनल डिसिजन असेल. आपल्याला जावंच लागेल. एज साठी कुठलाच रिव्ह्यू नसेल. लेग बिफोर रनआउट आणि त्याचबरोबर ज्या वेळेला हाईट नो बॉल म्हणजे कमरेपेक्षा जास्त उंचीने एखादा बॉल डिलिव्हर्ड झाला तिथे शंका निर्माण झाली तर तुम्ही त्यावेळेला रिव्ह्यू घेऊ शकता. आणि इथे प्रमोद याचं हे षटक संपलंय. प्रमोदने 2 ओव्हर आतापर्यंत टाकलेत आणि मला वाटतं एक बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आणि एक मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये त्याने 6 रन खर्च केले आणि या ओव्हर मध्ये त्याने रन खर्च केलेत 8. 2 विकेट या ओव्हर मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये एक म्हणजे 3 विकेट घेत असताना 14 रन खर्च केलेत पॉवर प्ले मध्ये प्रमोदने. परंतु मी चर्चा करत होतो की सलग 4 ओव्हर हे फ्रंटलाईन बॉलर इथे कंप्लीट करतील का, परंतु नाही. आणि चौथ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवर आला जेडी. निश्चितच आमच्या शहापूरच्या गोकुळगावची शान 3 फेब्रुवारी 2019 ला कुणबी रत्न पुरस्कार प्राप्त असा आमचा छोटा पॅकेट मोठा धमाका जेडी. आमच्या शहापूरच्या मातीचा सुगंध संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर नव्हे तर 7 समुद्रा पलीकडे शारजा ग्राउंड पर्यंत घेऊन जाणारा निश्चितच आमच्यासाठी एक अभिमानाची बाब असणारा हा खेळाडू. वयाच्या 16व्या वर्षापासून क्रिकेटला सुरुवात केली. प्रोफेशनल साई स्पोर्ट या शहापूर संघामध्ये कैलास भांडेच्या नेतृत्वाखाली हा तयार झाला. जेडी गोलंदाजी मार्कवर. ओहो फुलंचा चेंडू यावेळेस पाहू शकतो आपण. फलंदाजाला पूर्णपणे कन्फ्यूज केलं होतं. ज्यासाठी ओळखला जातो भेदकता आहे, अचूकता आहे आणि मोस्ट ऑफ म्हणजे त्याची डिलिव्हरीज असतात. त्या फुलंच्या डिलिव्हरी यॉर्कर साठी ओळखला जाणारा जेडी. कधीही डावखुरा फलंदाज असेल तर त्याच्या समवेत ज्यावेळेस जेडीचा कॉन्टेस्ट होतो तो नेहमीच चेंडू फुलंच्या टाकत असतो. अचूकता आहे, भेदकता आहे, वेग आहे, लाईन आणि लेंथ कशी असावी ही जेडीकडून शिकावं. एक धाव मिळालेली आहे. धावसंख्या धावफलकावर 19 धावा. 4 गडी आतापर्यंत अल्याणी संघाने या ठिकाणी गमावलेले आहेत. जेडी यावेळेस डिफेन्स केलाय, सन्मान दिलाय. चिकी सिंगल मी म्हणेल. हातामधून ही धाव चोरलेली आहे या दोन्ही फलंदाजांनी. सन्मान देतोय कारण आतापर्यंत एकही फटका हे 2 चेंडू हाताळलेत. पूर्णपणे एस्टिनच्या अगदी समीप चेंडू ठेवलेत. गुड लेंथवर टाकलेला हा चेंडू होता. थोडासा इनकट होतोय, नॅचरली अँगल करतोय. आशिष नेहरा स्टाईलने ज्याप्रमाणे हा जेडी गोलंदाजी करतोय अप्रतिम षटक टाकतोय आतापर्यंत. ओहो प्लेइंग अँड मिस. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाजाला माघारी जावेल. गुड बॉलिंग.
सिनियर अक्रॉस द लाईन गेले. वकर युनिट स्टाईलने, वसीम अकरम स्टाईलने हा चेंडू टाकला गेला, थोडासा आउटकट झाला आणि पूर्णपणे एसटी उडून या ठिकाणी नितीन सिनियरला तंबूच्या आश्रयाला पॅव्हेलियन मध्ये पाठवलंय. जेडीयाने ज्यासाठी ओळखला जातो, ज्यासाठी गोकुळगाव संघ ओळखला जातो, कारण अस्नोली संघाला 26 धावेंवर 7 षटकांमध्ये ऑल आउट करून तो सामना 4 षटकांमध्ये सहजरित्या पूर्ण केला होता. गोकुळगाव आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये वर्चस्व गाजवतोय, कारण त्यांच्याकडे प्रमोद आणि जेडी सारखे प्राथमिक असे गोलंदाज आहेत. प्रमोद हा एक ऑलराऊंडर फलंदाज देखील आहे आणि जेडी हे 2 असे फलंदाज की गोकुळगाव संघाला कित्येक स्पर्धेमध्ये मी पाहिलंय की गोकुळगाव संघाचे हे 2 फलंदाज 20 धावफलकावर अंकित झाल्यात. 5 गडी आतापर्यंत गमावलेत अल्यानी संघाने. जयेश परतल्यानंतर आतापर्यंत जर पाहिलं तर खडतर रस्त्यामध्ये पोहोचलाय अल्यानी संघ. गुड बॉलिंग जेडी गोलंदाजी मार्कवर 4थं षटक आतापर्यंत. जेडी पहिलं षटक हाताळतोय, 4थं षटक या ठिकाणी सांघिक चालू आहे. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आता समीर. विजय आहे नॉन स्ट्राईकला. समीर फलंदाजी मार्कवर. यावेळेस फुललेंचा चेंडू बॉटम हँडचा वापर केलाय, प्लेस केले अलॉंग द कार्पेट. हा चेंडू फील्ड केला जाईल लॉंग ऑफला. एकच सिंगल मिळेल बघा, एकही संधी दिलेली नाहीये, कारण हे वैशिष्ट्य आहे जेडीचं. जेडी व्यावसायिक क्रिकेटमध्ये विनर स्पोर्ट्स या संघाला गोलंदाजीमध्ये रिप्रेझेंट केलं. आमच्या शहापूरच्या मातीतला हा सुगंध विनर स्पोर्ट्सच्या माध्यमातून संपूर्ण साता समुद्र पलीकडे गेला, कारण या गोलंदाजीमध्ये असणारी भेदकता, अचूकता आणि नियंत्रण, गोलंदाजीवर असलेलं नियंत्रण हे निश्चितप्रमाणे जमेची बाजू आहे जेडीची. जेडी पुण्याची एकदा गोलंदाजी मार्कवर. ओहो चेंडू वळवतोय, टर्न करतोय. व्हॉट अ मॅजिकल डिलिव्हरी, सुपर. खरंच पूर्णपणे या ठिकाणी विजय पस्ते सारख्या बाहुबलीला या ठिकाणी बांधून ठेवतोय, कारण विजयला माहिती आहे की आपण सन्मान देणं गरजेचं आहे. अजूनही आपल्याकडे 3 षटकं आहेत. 3 षटकामध्ये आपण चान्सेस घेऊ शकतो, कन्व्हर्जन रेट वाढवू शकतो. मात्र जेडी साठी निश्चितच ही ड्रीम विकेट असू शकेल. गुड बॉलिंग. ओ फुललेचा चेंडू पूर्णपणे यावेळेस पाहू शकतो थ्रो केला होता, एसटी देखील उडवली, मात्र 1 धाव पूर्णपणे कंप्लीट केली गेली. षटकाची समाप्ती होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर अंकित झाली 22 धावा. 5 गडी गमावलेत आणि 22 धावा. निश्चितच गोलंदाजीवर कमाल केलेली आहे जेडी आणि प्रमोद आणि आकाश यांनी. एक सांघिक टीम आहे, युनिटी आहे, त्यांच्याकडे प्लॅनिंग आहे आणि या प्लॅनिंगचं प्रदर्शन दाखवतोय, एक्झिक्यूट करतोय, कॅपिटलाइज करतात या ठिकाणी. आणि निश्चितप्रमाणे आपले चेंडू वळवण्यामध्ये 3ही गोलंदाज यशस्वी ठरलेत. परिणामी 5 विकेट्स त्यांनी मिळवल्या. निम्मा संघ सध्या पॅव्हिलियन मध्ये आराम करतोय. टॉस जिंकल्यानंतर अल्याने या टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो पूर्णपणे हाणून पाडलाय. मी म्हणेन बॉलिंग करत असताना प्रमोद, आकाश, जेडी यांनी 4 ओव्हर मध्ये रन झालेत 22. स्कोर बोर्डवर विकेट गमावलेत 5. परंतु विजय स्पष्टे हा पिंच हिटर बॅट्समन, या बॅट्समन कडे क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची आणि आता निखिलच्या हातामध्ये हे षटक सोपवण्यात आलंय. जेडीने खूप चांगलं षटक इथे हाताळलं, खास करून त्याचे फुलर लेनचे बॉल पहिल्या बॉल पासून आक्रमक दिसला इथे जेडी. या मॅच मध्ये चांगल्या रणनीतीने उतरलाय गोकुळगावचा संघ. निखिलचा पहिला बॉल पिचिंग झाल्यानंतर थोडासा आतमध्ये वळला आणि ऑन साइडला खेळण्याचा मोह इथे आवरता आलेला नाहीये विजय स्पष्टेला. पहिला बॉल डॉट येतोय. जजमेंट खूप चांगला आणि खूप चांगला झेल तिथे घेण्यात आलाय.
प्रमोद यांच्याकडून. प्रमोदने बॉलिंग मध्ये चांगलं प्रदर्शन केलं आणि त्यानंतर फिल्डिंग मध्ये देखील त्याच्याकडून चांगलं प्रदर्शन होत असताना अशा पद्धतीने 5 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड रन आहेत 29, विकेट गमावलेत 6 बॅटिंग करत असताना टीम मल्ल्यानी. तर 5 ओव्हरचा खेळ इथे संपलाय आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड रन आहेत 29, 29, लॉस ऑफ 6 विकेट. 6 गडी बाद झाल्यानंतर तर जेडी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर तयार होईल. ओव्हर नंबर 6. आतापर्यंत जे काही बॉलर वापरले गेलेले आहेत गोकुळगाव या टीमच्याकडून, महत्वाची गोष्ट म्हणजे एकही एक्स्ट्रा रन त्यांच्या बॉलर्सनी खर्च केलेली नाहीये. कुठलाच वाईट बॉल किंवा नो बॉल आतापर्यंत टाकला गेलेला नाहीये या बॉलर्स कडून. त्यामुळे एक बाब लक्षात येते की अचूकतेने ती बॉलिंग केली आहे, हे महत्वाचं असतं लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये. अचूकता, भेदकता इथे सिद्ध करत असताना सर्वच बॉलर्स गोकुळगाव टीमचे अल्यानीच्या विरुद्ध. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय कॅप्टनने घेतला, तो पूर्णपणे हाणून पाडला याच बॉलरच्या अशा चांगल्या प्रदर्शनाद्वारे. पहिला बॉल ऑन साइडला खेळून काढलाय, डीप मध्ये फिल्डर आहे ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. तोपर्यंत एक रन इथे मिळेल विजय स्पष्टेला. विजयला देखील जास्त हात खोलू दिलेले नाहीयेत, हे महत्वाची गोष्ट आहे कारण डेथ ओव्हर आता सुरू झालेले आहेत. 11 बॉलचा खेळ शिल्लक. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 30. स्ट्रायकिंग एंडला आलाय बॅट्समन लक्ष्मण. गती थोडीशी कमी केली आणि ऑन साइडला खेळून काढलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 रनने खातं उघडलं जातंय लक्ष्मणचं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 31. बॉलिंग स्ट्रेंथ आहे या गोकुळगाव टीमची, कारण या टीमने या प्रीमियर लीग मध्ये अवघ्या 26 रनवर एका संघाला ऑल आउट केलं. त्यामुळे या टीमच्या विरुद्ध बॅटिंग करण्याचा निर्णय घेणं हा कितपत योग्य आहे हे देखील सध्या प्रश्न असतील. आणखीन एक चांगला बॉल जेडीच्या माध्यमातून. मगाशी दत्तात्रय सरांनी सांगितलं की या खेळाडूने खूप चांगली चमक दाखवली आहे संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतावर. अतिशय कमी वयामध्ये खुल्या गटातलं क्रिकेट गाजवायला सुरुवात केली. आज शहापूरचं नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सातत्याने दुमदुमतं या नावाच्या बदौलत. गती थोडीशी कमी आणि यावेळेला थोडासा स्विंग होतोय बाहेरच्या दिशेने बॉल आणि सरळ जातो विकेट कीपरच्या हाताचा वेध घेणारा बॉल ठरतोय. विजय स्पष्टेला पुन्हा एकदा जखून ठेवलाय. अगदी शू मध्ये खेळ ठोकून बॅटिंग करतोय असं स्पष्ट दिसतंय. फुटवर्क नाहीये, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होतोय, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नाहीये. त्यामुळे मोठे फटके अजून देखील आलेले नाहीयेत. या ओव्हर मध्ये 4 बॉल झाले, 2 रन खर्च केले जेडीने. पुन्हा एकदा ते चित्र. सबमरीन डिलिव्हरी. जेवढी उंची लहान आहे अगदी तेवढ्याच खाली राऊंड बॉल जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 31, 31. जेडीचा शेवटचा बॉल या ओव्हर मधला. ओव्हर नंबर 6 इन प्रोग्रेस. फटाफट क्रिकेटमध्ये फटाफट बॉलिंग सध्या आपण पाहतोय. आणि आणखीन एक डॉट बॉल आणि मला वाटतं जवळपास 2-2.5 मिनिटांमध्ये हे षटक संपवलं असेल. ज्या पद्धतीने भारतीय टीमचा लेफ्ट आर्म स्पिनर रवींद्र जडेजा बॉलिंग करतो, अगदी कमी वेळामध्ये त्याचं षटक संपतं. तशीच बॉलिंग इथे यावेळेला लेफ्ट आर्म सीमर जेडी कडून पाहायला मिळाली. लेजचं पॅकेट जर तुम्ही खात असाल तर ते लवकर संपतं. अगदी त्याच पद्धतीने इथे बॉलिंग झाली जेडीची.
ओव्हर नंबर 6चा खेळ संपला आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड रन आहेत फक्त 31. मी विचार करत होतो की जे फ्रंटलाईन बॉलर आहेत या टीमचे गोकुळगावचे ते 4 ओव्हर कंप्लीट करतील, परंतु जेडी कॅप्टन आहे, जेडीने निर्णय घेतला. त्यानंतरचं षटक जेडीने हाताळलं, जे 4थं षटक होतं आणि त्यानंतर बॉलिंग करण्यासाठी तो आला 6व्या ओव्हरमध्ये. 2 ओव्हरमध्ये जेडीने आतापर्यंत रन खर्च केलेले आहेत 6 आणि 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. म्हणजे इकॉनॉमीचा जर विचार केला तर अवघी 3. खूप चांगली बॉलिंग जेडीची. शेवटचं षटक आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आता बॉलिंग साठी आलाय सचिन. यानंतर होणारा सामना भातसई विरुद्ध सेई, या दोन टीमच्या दरम्यान लढत होईल. रन आउटची संधी होती. विकेट कीपर एंडला हा बॉल फेकलाय सचिनने. तत्पूर्वी 1 रन. विजयला पुन्हा एकदा स्ट्राईक दिली गेली आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 32. SPL चा हा महासंग्राम तुम्ही पाहताय. 24 संघांची ही स्पर्धा. अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा अंतिम दिवसामध्ये येऊन पोहोचली. 11 दिवस सातत्य या स्पर्धेमध्ये राखलं गेले आणि आवर्जून उल्लेख करायला हवा की एकमात्र प्रीमियर लीग असावी महाराष्ट्र क्रिकेटमध्ये जी 11 दिवस चालली आहे या संकट काळामध्ये देखील. सर्वात मोठी स्पर्धा जिचा कार्यकाळ खूप मोठा आहे. 11 दिवस. ओव्हर द विकेट. ओव्हर पिच बॉल होता, परंतु फुलटोस लोअर फुलटोस ऑन साइडला खेळून काढला. डीप मध्ये जेडी जातोय भरपूर वेगाने, परंतु पहा क्षेत्ररक्षणातला दर्जा इथे दाखवत असताना खूप चांगलं बॅकअप तिथे पाहायला मिळालं. जेडी बरोबर प्रमोद ज्याने बॉलिंग मध्ये चुणूक दाखवली, बॅटिंग मध्ये खूप चांगले एफर्ट इथे दाखवत असताना प्रमोद. रन मिळतील इथे बॅट्समनला 2. विजयच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 34. मला वाटतं 1 शॉट 1च रन इथे मिळेल. तीक्ष्ण नजर इथे अंपायरची देखील. ऑनफिल्ड अंपायर मुन्ना पठाण सध्या काम पाहतात आणि त्यांच्या बरोबर यावेळेला अंपायरकडे हलकीशी अपील, परंतु इथे विजयला अजूनही सूर गवसलेला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. निरंजन सावंत इथे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळेला फुलटोस बॉल. टाइम चांगला झाला असं वाटतंय, परंतु जेडी आहे तिथे आणि जेडीच्या हातातून बॉल निसटलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. DJ 39 रन. एका हाताने बाउंड्री लाईनच्या दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॉल ब्रेक झाला हाताला आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन पडला. 6 रन इथे मिळाले विजयच्या बॅट मधून. आणखीन एक फुलटोस, परंतु यावेळेला टाइम नीटच करता आलेला नाहीये. मिड विकेट बाउंड्री लाईनला फिल्डर आहे, भरपूर वेगाने प्रमोद येतोय. थ्रो चांगला आहे. पूर्वी 2 रन. 41 रन पूर्ण होत असताना टीम अल्यानीचे आंबेडकर क्रिकेट स्पोर्ट्स, आई गावदेवी स्पोर्ट्स गेगाव, छत्रपती वॉरियर्स बावघर, टायगर स्पोर्ट्स असनोली, राणा स्पोर्ट्स बोरशेती, एजे स्पोर्ट्स भातसई, भोईर स्पोर्ट्स लेनाड बी, अंकुश स्पोर्ट्स आणि रमेश स्पोर्ट्स क्लब सातगाव या 24 संघांच्या संघनायकांचं त्यासोबतच त्यांच्या संघ मालकांचं देखील SPL व्यवस्थापन समितीच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. यायचं दोन्ही संघाचे कॅप्टन्स. आपल्याला विनंती असेल, इनिंग समाप्त झाली आहे. पहिली फायनलची मॅच आपल्या समोर राहणार. एजे स्पोर्ट्स विपक्ष कौस्तुभ प्रतिष्ठान शे. या स्पर्धेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सन्माननीय पाटोळे यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला. थोडंसं फास्ट करायचं प्लीज. एजे स्पोर्ट्स भातसई संघाचा कॅप्टन, कारण सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. येस, थँक्यू. दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत उपस्थित आहेत. एक महत्वपूर्ण पहिली सेमीफायनलची मॅच आणि टॉस जिंकला एजे स्पोर्ट्स भातसई संघाच्या कॅप्टन सूरज. खूप चांगली स्पर्धा. 11वा दिवस सेमीफायनल मध्ये पोहोचलायत आणि इथे जर जिंकला तर मात्र फायनलचे दरवाजे उभे असतील.
कालच्या दिवसामध्ये एक लो स्कोरिंग मॅच जिंकलात. संघ खूप चांगली कामगिरी करतोय. गतवर्षी चॅम्पियन्स राहिला त्या स्पर्धेचे. यावर्षी त्याच कामगिरीमध्ये सातत्य ठेवून आतापर्यंत कामगिरी करताय. या महत्त्वपूर्ण सेमीफायनल मॅच मध्ये काय निर्णय असेल आणि एकंदरीत काय स्ट्रॅटेजी असेल शेळी संघासमोर? निर्णय ते फील्ड आहे फर्स्ट ना धावून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. येस, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय समोरच्या संघाला. इथे बॅटिंग साठी तुम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. सूरज, काल मॅच थोडीशी फसली होती तरी देखील गोलंदाजीच्या बल्लावर तुम्ही तो सामना जिंकला होतात. कल्पेश जाधव या स्पर्धेमध्ये तितकीशी चांगली कामगिरी करत नाहीये. एकंदरीत संघाकडून काय अपेक्षा असतील? संघाकडून एकच चान्स सांघिक कामगिरी गरजेचं आहे, कारण क्रिकेट हा खेळ सांघिक आहे. कोणी एका दुसऱ्याच्या खेळाडूच्या बळावर तुम्ही सामना जिंकू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला युनिटी दाखवणं गरजेचं असतं. सांघिक कामगिरी दाखवणं गरजेचं असतं. टॉस हरलाय, प्रथम बॅटिंग करायची आहे. महत्वपूर्ण मॅच. काल तुझ्या संघानं मात्र या स्पर्धेमध्ये एक इतिहास रचला. 6 बॉल 4 धावा डिपेंड केला. बॅट्समन गोलंदाज रोहितनं या मॅच मध्ये समोर भातसई संघासारखा एक बलाढ्य संघ आहे. काय स्ट्रॅटेजी असेल बॅटिंग करत असताना? 80+ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. भातसई संघ हा बलाढ्य संघ आहे तरी पण आम्ही त्यांना डिफेंड करत. येस, समोर देखील एक मातबर संघ 80+ धावा करण्याचा प्रयत्न असेल. एकंदरीत आतापर्यंत संघ चांगली कामगिरी करतोय. सेमीफायनलची पहिली मॅच, काय स्ट्रॅटेजी असेल या मॅच मध्ये? कल्पेश जाधव याला आउट करण्याचा प्रयत्न करू आणि तसेच त्यांचे टीम पण चांगला एफर्ट लावते तरी जिंकण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम. दोन्ही संघाच्या संघाला शुभेच्छा. टॉस मधून निर्णय असा आहे की टॉस जिंकला एजे स्पोर्ट्स भातसई संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते कौस्तुभ प्रदेश शेळीला. मी जातोय कमेंट्री बॉक्स मध्ये, जे आपले सज्ज आहेत कुणाल दाते सर, व्हॉट यू? एजे स्पोर्ट्स भातसई विरुद्ध शेई या दोन टीमच्या दरम्यान यानंतरची मॅच आहे. क्वालिफायर जो संघ जिंकेल तो थेट फायनलचं तिकीट त्याला मिळेल. आणि आता जेडी स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला विकास. पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलर नितीन तयार. पॉवर प्ले मध्ये पॉवर प्लेज आणि पॉवरफुल बॅटिंगला सुरुवात झाली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे जाईल आणि चौकाराने स्वागत करतोय नितीन सिनियरचं बॅट्समन जेडी. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण आयोजित शेंद्रुण प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये आपलं स्वागत. 2 पर्व ज्या संघाने गाजवलेत एजे स्पोर्ट्स भातसई यानंतरच्या मॅच मध्ये खेळताना दिसेल. या तिसऱ्या पर्व मध्ये हा संघ थेट फायनल मध्ये जातोय का? बॉलिंग मार्कवर आहे नितीन. दुसरा बॉल देखील वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला अक्षरशः खोदून काढलाय बॅट्समन जेडीने. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 5. खूप चांगले नियम या स्पर्धेचे पाहायला मिळतात. ज्यावेळेला संघ टॉस साठी येतो त्यानंतर बॉल चॉईस केला जातो. जो वेळ आहे तो वाचवण्याचा अतिशय चांगला प्रयत्न, वेळेचा सुयोग्य वापर इथे करत असताना आमचे आयोजक प्रत्येक गोष्टीवर लक्ष पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. 11 दिवस सातत्य या स्पर्धेचं. ऑन साइडला खोलवर टप्प्याचा बॉल होता. अगदी बॉटमला बॉल लागतोय. ऑन साइडच्या दिशेने बॉल जाईल कॉर्नर रिजन मध्ये. तत्पूर्वी 1 रन मिळेल. बॅट्समन विकासचं खातं उघडलं जातं. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 48 रनचं 48 टू विन. स्ट्रायकिंग एंडला जेडी. लोअर फुलटोस बॉल ऑन साइडला उडवलाय. गॅप मध्ये जाईल कारण डीप मध्ये फिल्डर नाही. बॉल वन बाउन्स सीमारेषा पलीकडे. जेडीच्या बॅट मधून या ओव्हरचा दुसरा चौकार. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. 2 चौकार आतापर्यंत जेडीच्या बॅट मधून इथे आलेत. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना जिथे गॅप्स आहेत त्या शोधण्याचा प्रयत्न करतोय. आणि शोधलं म्हणजे मार्ग सापडतो त्या पद्धतीची बॅटिंग जेडीची. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र फाईन लेगला
अडकलाय जाळ्यामध्ये. नितीनच्या खात्यामध्ये पहिले यश, जेडी आउट. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. पॉवर प्ले मध्ये एज घेतल्यानंतर शॉर्ट फाईन लेगला खूप चांगला झेल तिथे टिपला गेला. जेडीची विकेट इथे मिळाली. नितीन च्या खात्यामध्ये हे पहिलं यश. विकेट घ्याव्या लागतील या मॅच मध्ये, कारण 48 रनचं लक्ष 7 ओव्हर मध्ये चेस करायचं आहे गोकुळगाव या संघाला. सुरुवात चांगली दिली जेडीने. 2 चौकार त्याच्या बॅट मधून आले. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 10. पहिला झटका बसत असताना गोकुळगाव या संघाला. नवीन बॅट्समन आता मैदानामध्ये येतोय प्रमोद. बॉलिंग खूप चांगली केली प्रमोदने. पॉवर प्ले मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 6 रन. त्यानंतरच्या ओव्हर मध्ये बॅटिंग पॉवर प्ले मध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने त्याने षटक हाताळलं. फिल्डिंग मध्ये योगदान दिल्याने आता बॅटिंग करायची. तर क्वालिफाईंग राऊंड मध्ये 54 रन डिफेंड झालेत, 55 रन डिफेंड झालेत. आता पाहूया 48 रन इथे डिफेंड होतील का. टॉप एज आणि इथे तसं चित्र दिसतंय. स्वतः कॉल केला बॉलरने आणि त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल इथे पूर्ण झालाय. बॅट्समन आउट. दुसरा झटका बसतोय टीम गोकुळगावला. प्रमोद आउट. दबाव आता इथे स्पष्ट दिसेल गोकुळगाव या संघावर, कारण महत्वाचे बॅट्समन आउट झाले. जेडी आउट झालाय, प्रमोद आउट झालाय. परंतु पॉवर प्ले मध्ये जर सिंगल डबल वर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन केलं, पहिल्या ओव्हर मध्ये 10 रन आलेले आहेत. नक्की 6 बॉल मध्ये 6-7 रन तुम्ही कंप्लीट केले तर 18-20 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होऊ शकतो मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. आणि असाच खेळ करणं गरजेचं आहे दत्ताजी, कारण अशा जर विकेट तुम्ही गमावल्या तर दबाव येईल. ज्या T20च्या मॅचेस सध्या पाहतोय आपण, साऊथ आफ्रिका विरुद्ध इंग्लंड दोन्ही T20 मॅचेस जिंकलेल्या आहेत. दबावामध्ये खूप चांगली बॅटिंग केली बेन स्टोकने पहिल्या T20 मध्ये ब्रेस्टोच्या बरोबर. आणि काल देखील आपण पाहिलं की खूप चांगला खेळ एकदा इंग्लंड टीमने दाखवला. तिकडे ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघ भरपूर दारुण पराभव होत असताना विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळ चांगला केला, परंतु बॉलरचं प्रदर्शन तितकंसं चांगलं झालेलं नाहीये. SPL मध्ये रन डिफेंड होतात क्वालिफाईंग राऊंड मध्ये, आणि यावेळेला आणखीन एक विकेट मिळू शकते. फिल्डर आहे आणि तिसरा झटका बसलाय गोकुळगाव संघाला. या मॅच मध्ये अजून भरपूर काही आहे. या मॅच मध्ये मजा येईल, कारण ज्या पद्धतीने बॉलिंग करतोय आता अल्लानी हा संघ. नवीन बॅट्समन आता रोहित ग्राउंडवर येत असताना 2 चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की भरपूर वेगाने रन इथे बनतील. जेडी होता ग्राउंडवर, परंतु तो आउट झाल्यानंतर आता एका पाठोपाठ एक बॅट्समन तंबूच्या दिशेने चाललेत. प्रमोद आउट झाला आणि त्यानंतरच्या बॉलवर लगेच सचिन, नितीन बॉलिंग मार्कवर. चांगली बॉलिंग इथे पाहायला मिळते नितीन कडून. आणि संयमी फटका मी म्हणेन, कारण जो दबाव बनत चाललाय तो दबाव तुम्हाला झुगारून द्यायचा असेल तर पॉवर प्ले मध्ये एखादा स्ट्रोक मारणं गरजेचं आहे, कारण पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत, तिथे फायदा मिळू शकतो तुम्हाला. नितीनची चांगली बॉलिंग. ऑन साइडला खेळलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. याच फटक्याचा उल्लेख मी करत होतो. गॅप मध्ये जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. लाइटनिंग स्पीडने बॉल जातो अगदी
त्यावेळेला ऑन फील्ड बॉल निघतो. 4 रन इथे मिळालेत आणि 4 रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 16, माफ करा 14. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत होता बॅकवर्ड पॉइंटला, तत्पूर्वी रन इथे मिळणार नाही. 14 रन स्कोर बोर्डवर आहेत. लक्ष्य आहे 48 रनचं, म्हणजे अजूनही 34 रनची आवश्यकता. यावेळेला कट केलाय पॉइंट आणि पॉइंटच्या दरम्यान रन मिळणार नाही. 5 स्टार अल्यानी विरुद्ध जे महाराष्ट्र गोकुळगाव या दोन टीमच्या दरम्यान ही लढत. जे महाराष्ट्र गोकुळगाव लक्ष्य पार करायचं आहे 48 रनचं, 48 टू विन. आहेत नितीन ज्युनियर, पहिलं षटक टाकलं सिनियर नितीनने. खूप चांगली बॉलिंग पॉवर प्ले मध्ये जेडीची विकेट मिळवली. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन दिशा दिली, तिथे फिल्डर आहे, भरपूर वेगाने 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगल नंतर षटक क्रमांक 2 इथे संपले. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 15. आदरणीय सुनीलजी भोंडिवले साहेब यांचा संघ खेळतोय गोकुळगाव संघ. SPL साठी नक्कीच ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय असे वनरक्षक वनपाल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुनील सुरेश भोंडिवले साहेब यांची टीम खेळते या ठिकाणी. तर नितीन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर, वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून 3रं षटक. मगाशी ज्यावेळेला बॅटिंग केली 6 स्टार अल्यानीने त्यावेळेला सलग 3ऱ्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आला होता, परंतु अजूनही गोकुळगाव संघाकडून बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला नाहीये, कारण विकेट लवकर गमावल्यात गोकुळगाव संघाने. जे महाराष्ट्र गोकुळगाव संघाच्या विरुद्ध 6 स्टार अल्यानी च्या दरम्यान हा सामना. नितीन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर, ओव्हर नंबर 3 मध्ये टीमची धावसंख्या आतापर्यंत 15. फुलटोस होता आणि यावेळेला खूप चांगली दिशा देतोय. कॅप मध्ये बॉल जातोय, आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. 4 धावांसाठी हा चौकार मिळतोय संघाला. बॅट्समन आहे विकास. परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा, वर्षाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय. खूप चांगला स्ट्रोक, कॅप मध्ये स्ट्रोक. विकासच्या बॅट मधून 4 रन. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन कट केला, खूप चांगला इथे कट शॉट दाखवलाय. 1 रन कंप्लीट होईल. डीप मध्ये बॉल जाईल तोपर्यंत 2ऱ्या रनचा प्रयत्न इथे करत असताना बॅट्समन विकास. आता मात्र कुठेतरी विकास खूप चांगले क्रिकेटिंग स्ट्रोक दाखवत असताना, जिथे बॉल पिच होतोय तिथे त्याच्या बॅट मधून रन येत आहे, जिथे गॅप मिळते तिथे त्याच्या बॅट मधून स्ट्रोक जात आहेत. ही महत्वाची बाब आणि या रन पाहिजेत जे महाराष्ट्र गोकुळगाव या संघाला दबाव हटवायचा असेल तर. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केला. डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन कंप्लीट करत असताना विकास. 2ऱ्या रनचा प्रयत्न आता होणार नाही, कारण भरपूर वेगाने येतो तिथला फिल्डर. तत्पूर्वी 1 रन विकासच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 22-22. लक्ष्य पार करायचं 48 रनचं. अजूनही 26 रनची आवश्यकता आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. स्ट्रायकिंग एंडला रोहित, ऑन साइडला दिशा दिली आहे रोहितने. डीप मध्ये फिल्डर आहेत. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दरम्यान एका हाताने खूप चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी आहे आणि ते अंपायर सांगतील की बॅट्समन आउटच आहे. रोहित बॅक टू द पॅव्हलियन. काय फिल्डिंगचा दर्जा दाखवलाय आणि तेवढा चांगला थ्रो. SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. टेनिस cricket.in वर लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे आणि पहा आपल्या स्क्रीनवर ऍक्शन रिप्ले. सलाम तिथे होता क्षेत्ररक्षक आणि अगदी सलाम करावा लागेल त्याच्या क्षेत्ररक्षणाच्या दर्जाला. ज्या पद्धतीने त्याने एकाच ऍक्शन मध्ये बॉल उचलला, थ्रो केला विकेट किपरच्या दिशेने आणि ते एक महत्वपूर्ण विकेट मिळाली.
टीम साई स्टार अल्यानीला. नवीन बॅट्समन आता मैदानामध्ये जातोय निखिल. आवश्यकता नव्हती ते ज्या पद्धतीने रनआउटच्या स्वरूपात बॅट्समन आउट झालाय रोहित. चांगले क्रिकेटिंग स्ट्रोक दाखवले तर या रन बनवू शकतात. एवढं मोठं टार्गेट नाहीये, परंतु ज्या पद्धतीने आतापर्यंत खेळ केलाय साई स्टार अल्यानीने या मॅच मध्ये इरादे अगदी स्पष्ट आहेत. रन आहेत 23-23. बॉल अजूनही 2 शिल्लक या ओव्हर मधले. कॅल्क्युलेशन आता सुरू झालेलं आहे दोन्ही टीमच्या दरम्यान. किती बॉल मध्ये किती रन डिफेंड करायचे आहेत, कशा पद्धतीने बॉलिंग करायची आहे. नितीनचा हा बॉल बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा स्क्वेअर कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहे, रन मिळणार नाही. आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधला. टीमची धावसंख्या 23, त्यामुळे 25 रन अजूनही करायचे आहेत 25 बॉल मध्ये. ऑन साइडला दिशा दिली, डीप मध्ये फिल्डर आहे, एकच रन इथे मिळेल. षटकाची समाप्ती होते. 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय आणि जय महाराष्ट्र गोकुळगाव संघ पाठलाग करायचा होता 48 रनचा. अर्ध्या रन इथे कंप्लीट झालेले आहेत 24, आणि आता येणाऱ्या 24 बॉल मध्ये त्यांना विजयासाठी रन करायचे 24 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि 24 रन अजूनही करायचे आहेत जिंकण्यासाठी जय महाराष्ट्र गोकुळगाव संघाला. एजे स्पोर्ट्स भातसई आणि कौस्तुभ प्रतिष्ठान शेईच्या दरम्यानंतरची मॅच आहे. दोन्ही संघ अगदी तयार आहेत, रणनीती आखलेल्या आहेत. क्वालिफायर जो संघ जिंकेल तो थेट जाईल फायनलचं तिकीट त्याला मिळेल या स्पर्धेमधलं. त्यानंतर एलिमिनेटर 1, एलिमिनेटर 2 आणि फायनल. हा आजचा प्रोग्राम या स्पर्धेचा. बॉलिंग मार्कवर तयार होतो ओव्हर नंबर 4 मध्ये महेश. पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय, मिड ऑनला फिल्डर नाही, त्यामुळे नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. इथे रन मिळू शकतील बॅटिंग करणाऱ्या टीमला 2 आणि 2 रन इथे पूर्ण देखील होत आहेत. टीमची धावसंख्या 26. बॅट्समन निखिल हा स्ट्रायकिंग एंडला खेळतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडला विकास जर शेवटपर्यंत या मॅच मध्ये खेळला तर ही मॅच अगदी मी म्हणेन यशस्वीरित्या जिंकू शकते जय महाराष्ट्र गोकुळगाव. परंतु साई स्टार अल्यानी हा संघ एवढ्या लवकर हिंमत हारणारा नाहीये आणि त्याची प्रचिती या बॉलवर तुम्हाला येते, कारण हा बॉल अतिशय अचूक टप्प्यावर इथे डिलिव्हर्ड होतोय. एक एक बॉल खूप महत्वाचा आहे, एक एक रन खूप महत्वाचे या मॅच मध्ये. रन बॉल इक्वेशन जरी असेल तरी देखील शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच खेचता आली तर मजा नक्की होऊ शकते या मॅचच्या दरम्यान. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बीट करून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल. हँड अँड आय कोऑर्डिनेशन तितकंसं ठीक नव्हतं बॅट्समनचं. ज्या पद्धतीने 2 बॉलवर बीट केलंय. काल संध्याकाळच्या सत्रामध्ये 7 बॉल मध्ये 4 रन देखील डिफेंड करण्यात आल्या या स्पर्धेमध्ये. लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात, त्यामुळे ही स्पर्धा प्रसिद्ध होत चालली आहे. 3ऱ्या पर्वामध्ये आपण आहोत SPLच्या या महासंग्रामामध्ये. हा बॉल थोडासा खराब होता, बॅकफुटला गेल्यानंतर कट केलाय, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे आणि इथे विकेट. पाच विकेट गमावलेल्या आहेत जय महाराष्ट्र गोकुळगाव संघाने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर असताना 26. एक एक षटक आता इथे कमी होत चाललाय, एक एक बॉल कमी होत चाललाय, त्यामुळे दबाव आता प्रचंड वाढत चाललाय.
परंतु एक जमेची बाजू म्हणजे विकास अजूनही खेळपट्टीवर आहे आणि एक बॅटिंग पॉवर प्ले शिल्लक आहे टीम जय महाराष्ट्र गोकुळगावकडे. त्या पॉवर प्लेचा वापर ते कशा पद्धतीने करतात त्यावर ही मॅच निर्भर. परंतु पुढचा संघ जो खेळतोय साई स्टार अल्यानी, त्या संघाने आतापर्यंत दाखवलंय की जरी आमच्या धावसंख्या कमी झाली तरी देखील या मॅच मध्ये आम्ही काही करू शकतो. बॉलिंग खूप चांगली करत असताना साई स्टार अल्यानी या मॅचच्या दरम्यान ओव्हर नंबर 4 प्रगतीपथावर आहे. महेशचं कौतुक व्हायला पाहिजे, चांगली बॉलिंग. ऑन साइडला खेळून काढलाय, ऑफ साइडचा बॉल गॅप मध्ये जातोय, तिथे फिल्डर नाही. तत्पूर्वी बॉलर स्वतः जातोय. 1 रन तत्पूर्वी मिळेल आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 27 या आकड्यावर. 43 रनचं लक्ष्य, 21 रनची आवश्यकता अजूनही असेल. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 19. एक षटक यानंतरचं अचूक टप्प्यावर टाकलं तर मॅच मध्ये रंगत कायम असेल. रिक्वायर रन रेट हळूहळू वाढतोय जे महाराष्ट्र गोकुळगावसाठी. एज आणि इथे पहा विकेट कीपर ने प्रयत्न चांगला केलाय. रनआउटची संधी देखील हुकली आहे. झेल सुटलाय, रनआउटची संधी देखील हुकली आहे. त्यामुळे फक्त 1 रनवर समाधानी ते मानावं लागेल. अशा पद्धतीने ओव्हरची समाप्ती होते. ओव्हर नंबर 4 चा खेळ ते संपला आणि 4 ओव्हरच्या नंतर रन झालेले आहेत 28-28. आणि आता येणारे षटक आहेत 3, म्हणजे 18 बॉल मध्ये रन करायचे आहेत 20. 18 बॉल आणि 20 रनची आवश्यकता. नकुलजी दांडकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. नकुलजी दांडकर. नकुलजी दांडकर यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. नितीन ज्युनियर च्या हातामध्ये आता हे षटक. 18 बॉल मध्ये रन करायचे आहेत 20. बॅटिंग पॉवर प्ले इथे कधी घेतलं जाईल याच्यावर चर्चा होतील. 5 विकेट गमावलेल्या आहेत आणि आता बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा इथे अंपायर करत असताना मुन्ना पठाण. बॅटिंग पॉवर प्ले ज्याही वेळेला असतो त्यावेळेला 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. मॅन्डेटरी पॉवर प्ले जो पहिल्या आणि दुसऱ्या षटकाचा असतो त्या वेळेला 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. आता 3 क्षेत्ररक्षक असताना रन डिफेंड करायचे 18 बॉल मध्ये 20. नितीन आलाय बॉलिंग भागावर. नितीन ज्युनियर. नितीन निमसे परंतु ज्युनियर. नितीन बॉलिंग मार्कवर आणि स्ट्रायकिंग इनला खेळतोय बॅट्समन नितेश. त्याला अजूनही खातं उघडायचंय. समोर खेळला खूप चांगला फटका इथे पाहायला मिळतो. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. डीप मध्ये फिल्डर आहे. 1च रन मिळेल या स्ट्रोकवर. 2 रन खात्यामध्ये माफ करा कारण मगाशी
लागल्यानंतर विकेट कीपर कडून ज्यावेळेला चूक झाली त्यावेळेला खातं उघडलं होतं नितेशचं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 29 या आकड्यावर. यावेळेला ऑन साइडला दिशा दिली अंपायर कडे. अपील इथे पाहायला मिळते. डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. एक रन कंप्लीट केली जाईल. चांगली अपील मी म्हणेन. चर्चा करत असताना बॉलर की पहिले बॉल पायावर आदळला नंतर बॅटवर लागलाय का आणि इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बॉलिंग करणाऱ्या टीम कडून. खूप महत्वाची गोष्ट आहे कारण तुमच्याकडे रिव्ह्यू आहे शिल्लक तर त्याचा वापर होणं गरजेचं आहे. आणि बॉलर तीच चर्चा करतात मुन्ना पठाण यांच्याबरोबर की कदाचित पहिले हा बॉल पायावर आदळला आणि त्यानंतर बॅट आली खाली बॅट्समनची. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय होता नॉट आउट. बॅटला ब्रश होऊन हा बॉल गेलाय. अपील ही लेग बिफोरची होती त्यामुळे आता अंपायर चर्चा होईल. तिसरे अंपायर तिथे येऊन पोहोचलेले आहेत. स्वतः आयोजक तिथे आहेत. रामजी पाटोळे ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण पाहतोय तिसऱ्या पर्वामध्ये. शहापूर तालुक्यामध्ये एक गाव एक संघ ही संकल्पना ज्यांनी राबवली आज आपण पाहतोय या विभागामध्ये त्याच पद्धतीने गाववाईज सामने खेळवले जातात. खूप चांगला खेळ या सर्व खेळाडूंचा पाहायला मिळतो. गावाचं नाव पुढे जातं ही संकल्पना रामभाऊ यांची होती आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन आहे. डिसिजन खूप महत्वाचा आहे. एक्झॅक्ट बॅटला ब्रश होऊन बॉल गेलाय का की पहिले पायावर बॉल आदळला त्यानंतर बॅट खाली आली. महत्वपूर्ण डिसिजन ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय होता नॉट आउट. बॅटने ही रन आहे परंतु त्यावर रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे टीम साई स्टार अल्ल्यानी यांच्याकडून. आणि हा सक्सेसफुल होतोय की अनसक्सेसफुल हे आपल्याला आता पाहायला मिळेल अगदी थोड्या वेळामध्ये. हेच दरम्यान व्यासपीठावर आगमन होतं या ठिकाणी शेगावचे ग्रामस्थ रमेश तारमळे यांचं स्वागत आहे आपल्या एसपीएल व्यवस्थापन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला. या ठिकाणी आमचे तिसरं पंच पाहतात कारण मॅच खूप रोमांचकारी आहे. अगदी लो स्कोरिंग मॅच. या मॅच मध्ये 48 धावाचं टार्गेट चेस करायचंय. लाऊड अपील केली पंच. या ठिकाणी तिसरे पंच आमचे पाहत आहेत. खूप चांगली टेक्नॉलॉजी tenniscricket.in च्या माध्यमातून अगदी झूम करून देखील पाहायला मिळतं. एक्झॅक्टली बॉल कुठे पीस झाला त्यानंतर लाईन कोणती होती बॅटला ब्रश झाला काय सर्व फॅक्टर्स त्या ठिकाणी लक्षात घेतले जातील. गोष्टी या ठिकाणी लक्षात घेतल्या जातात. तिसरे पंच आमचे राम डिंगोरे सर यांच्या माध्यमातून निर्णय नॉट आउट. नॉट आउटचा इशारा म्हणजे बॅट मधून रन आलेले आहेत. खूप चांगला निर्णय मुन्ना पठाण यांचा. ऑनफिल्ड अंपायर आहेत. अनुभव आहे त्यांच्याकडे. तो रिव्ह्यू शिल्लक होता त्याचा वापर इथे करण्यात आलाय आणि रिव्ह्यू देखील गमावला गेलाय टीम साई स्टार अल्ल्यानी कडून. रन झाले 31 आणि इथे त्रिफळा उद्ध्वस्त. बॅट्समन आउट. पुन्हा एकदा सेलिब्रेशन टाइम आहे टीम साई स्टार अल्ल्यानी साठी. बेधक गोलंदाजी इथे होत असताना आणखीन एक झटका बसतोय जय महाराष्ट्र गोकुळगाव या टीमला. व्यासपीठावर आगमन झालंय पाळीगावचे ग्रामस्थ आदरणीय किसन मामा तिरणे. जिथे क्रिकेटचे सामने असतील तिथे मात्र मामा आवर्जून उपस्थित लावतात. एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठाला लाभलंय. त्यांचं एसपीएल व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत या मंचावर करतोय. धन्यवाद. ओटीओ कॉमेंट्री बॉक्स.
30 रन स्कोअर बोर्डवर. 18 रनची अजूनही आवश्यकता असेल या मॅच मध्ये. 48 रनच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे. नवीन बॅट्समन नकुल. विकास अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला एकाकी झुंज देत असताना या मॅच मध्ये, परंतु चांगली बॉलिंग टीम साई स्टार अल्यानी कडून या मॅच मध्ये. फुलटोस बॉल गॅप मध्ये खेळलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. डीप मध्ये फिल्डिंग चांगली झाली, परंतु त्यानंतर बॉल हातातून निसटला. 4 रन. मोलाचे स्पॉन्सर राम पाटोळे दादा अध्यक्ष त्यांनी घेतलंय अंगावर भार. जितू पाटोळे उपाध्यक्ष वैभव पाटोळे सचिवादार. पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करत असताना टीम जे महाराष्ट्र गोकुलगाव. प्रत्येक बॉल नंतर इथे समीकरण बदलते. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. थोडस बॅलन्स इथे चुकीचं होतं इथल्या फिल्डरचं, कारण भरपूर वेगाने तो बॉल कडे धावत होता आणि त्यानंतर बॉल हातातून निसटला. 4 रन इथे मिळाले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 या आकड्यावर. 14 रनची आवश्यकता 14 बॉल मध्ये. यावेळेला फटका चांगला आहे. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाऊन थांबेल. वन बाउंस सीमारेषा पलीकडे बेधडक बॅटिंग इथे करत असताना बॅट्समन नकुलच्या बॅट मधून हा सलग दुसरा चौकार. सुभाष वालिंबे दादा लई खास सदा पाठीशी असतो खंबी. आई गावदेवी खराब करते हो सन्मान आलेल्या पाहुण्यांचा. आई गावदेवी खराब. 38 रन स्कोर बोर्डवर. आता 10 रनची आवश्यकता आहे. 13 बॉलचा खेळ शिल्लक. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना बॅट्समन नकुल, जो 8व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आला. खूप चांगली बॅटिंग करत असताना टीमसाठी शेवटचा बॉल या ओव्हरचा शिल्लक. टीमची धावसंख्या 38-38. अजूनही 10 रनची आवश्यकता जय महाराष्ट्र गोकुळगाव संघाला. करते हो सन्मान आलेल्या पाहुण्यांचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. 7 विकेट इथे गमावलेल्या आहेत जय महाराष्ट्र गोकुळगाव संघाने. आणि आता येणारे बॉल शिल्लक आहेत 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत 10. 7 विकेट ते गमावलेले आहेत. नवीन बॅट्समन दरम्यान या ठिकाणी किशोरजी तारमळे, संदीपजी तारमळे, जगदीशजी तारमळे यांचे मोठे बंधू उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचंय, स्थानापन्न व्हायचंय. बारा बॉल मध्ये 10 रनची आवश्यकता आहे. मॅच अजून संपलेली नाहीये. जयेशच्या हातामध्ये बॉल. विकास अजूनही खेळपट्टीवर तग धरून. ही जमेची बाजू जे महाराष्ट्र गोकुळगाव संघासाठी. 12 बॉल मध्ये 10 रन डिफेंड करायचे आहेत साई स्टार अल्यानी या टीमला. बॅटल खूप चांगलं इथे रंगत असताना नकुलने त्याचं काम केलं. पॉवर प्ले मध्ये बॅटिंग साठी आला. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये त्याने 2 बॉल फेस केले. पहिले 2 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवले. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चर्चा जरूर असेल. ते जर 2 चौकार गेले नसते तर परिस्थिती वेगळी असती. परंतु क्रिकेटचा खेळ आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला सर्व भारतीयांना वेळ लागलं जातं, वेध लागले जातात क्रिकेटचे. आणि ती स्पर्धा आपल्या भेटीला 3ऱ्या पर्वामध्ये आहे. SPL शेंद्रून प्रीमियर लीग 2020 सीझन 3. जयेश बॉलिंग मार्कवर. 12 बॉल मध्ये रन करायचे अजूनही 10. खूप चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर आहे. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने 1 रन मिळेल. या सिंगल नंतर 9 रनची आवश्यकता. अजूनही या मॅच मध्ये 11 बॉलचा खेळ शिल्लक. स्ट्राईकला आलाय आकाश. 7 विकेट गमावलेले आहेत जे महाराष्ट्र गोकुळगाव संघाने. 3 विकेट इथे घेता येतील का? प्रयत्न करावा लागेल. अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक.
इनसाइड एज विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल. डॉट बॉल आता प्रेशर निर्माण करेल बॅटिंग करणाऱ्या संघावर, जय महाराष्ट्र गोकुळगाववर. आणि आकाशला इथे काम करायचंय की जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला विकासला आणावं लागेल. विकास जर या ओव्हर मध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडलाच राहिला तर मी म्हणेन लास्ट ओव्हर मध्ये मॅच रोमांचक परिस्थितीमध्ये जाईल. खूप चांगला सामना आजच्या दिवसातला आपल्या समोर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अंपायरकडे अपील, स्ट्रॉंग अपील आहे आणि ऑन फील्ड अंपायरचा निर्णय आहे नॉट आउट आणि रिव्ह्यू देखील तुम्ही गमावलाय, त्यामुळे आता तुम्हाला रिव्ह्यू देखील घेता येणार नाही. त्यामुळे हा असेल डॉट बॉल. 9 बॉल मध्ये 9 रनची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन. विकास पुन्हा एकदा चर्चा करतोय आपल्या बॅट्समन बरोबर की स्ट्रायकिंग एंडला मी कसा येईल याच्यावर जास्त भर दे, कारण आता मॅच रोमांचक परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचली. SPL 2020 मधला हा महत्वपूर्ण सामना. 9 बॉल 9. ऑन साइडला बॉल हवे, टायमिंग चांगलं झालंय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा षटकार. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द मॅच. मॅचची हवाच काढून टाकली या षटकाराने मी म्हणेन, आणि या षटकारानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 45 या आकड्यावर. 3 रनची आवश्यकता. आठ बॉल मध्ये 3 रनची आवश्यकता. बॅट्समन आकाशने अगदी आकाशातून बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी 2 डॉट बॉल आल्यानंतर टीम जय महाराष्ट्र गोकुळगावच्या डगआउट मध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला हा षटकार क्लिअर झाल्यानंतर. सामना कोणी जिंकू परंतु प्रेक्षकांचं मनोरंजन नक्की झालं या मॅच मध्ये. प्रत्येक ओव्हर मध्ये सामना कधी जात होता गोकुळगाव संघाच्या दिशेने तर कधी अल्लानी टीमच्या दिशेने, कारण विकेट घेतल्या होत्या या टीमने. पुन्हा एकदा एक चांगला फटका. डीप मध्ये फिल्डर आहे, 1 रन तत्पूर्वी मिळेल. बॅट्समन आकाशला या सिंगल नंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 46 या आकड्यावर. आता फक्त 2 रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी जय महाराष्ट्र गोकुळगावला. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 7 बॉल मध्ये 2 रन. सात बॉल 2 रन यानंतरचा सामना जो आहे क्वालिफाय 1 एच स्पोर्ट्स भातसे विरुद्ध कौस्तुभ प्रतिष्ठान शेईच्या दरम्यान. तर भातसे संघाने ते टॉस जिंकलाय जे स्पोर्ट्सने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय. फक्त 2 रनची आवश्यकता. 7 बॉलचा खेळ शिल्लक. ज्यावेळेला फटका चांगला आहे. स्कोर लेवल 1 रन इथे कंप्लीट करत असताना आणि जल्लोष इथे करत असताना टीम जय महाराष्ट्र गोकुळगाव संघ. 6 बॉल मध्ये फक्त 1 रनची आवश्यकता. विकासने खूप चांगला विकास केला पहिल्या बॉल पासून या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग केली, विजयाच्या समीप नेऊन पोहोचवलं. एक षटकार जो लगवला बॅट्समन आकाशने तो खूप महत्वपूर्ण ठरला, परंतु त्या अगोदरच्या ओव्हर मध्ये बॅटिंग पॉवर प्ले मध्ये जे 2 चौकार आले ते देखील तेवढेच महत्वपूर्ण होते बॅट्समन नकुलच्या बॅट मधून. शेवटचं षटक आणि आता इथे 1 रन डिफेंड करायचे. 1 रन जर वाचवता आली, विकेट जर 3 घेता आले तर मॅच सुपर ओव्हर होऊ शकते. एका बॉल मध्ये 6 रन भरपूर वेळेला निघतात, परंतु 6 बॉल मध्ये 1 रन ज्या वेळेला आवश्यक असते त्यावेळेला भरपूर कठीण परिस्थितींना सामोरं जावं लागतं, कारण सर्व क्षेत्ररक्षक अगदी जवळ असतात, खेळपट्टीच्या आजूबाजूला विखुरलेले असतात, त्यामुळे गॅप शोधणं तितकंसं कठीण होऊन जातं. 6 बॉलचा खेळ शिल्लक. फक्त 1 रनची आवश्यकता. स्कोर लेवल जे महाराष्ट्र गोकुळगाव विरुद्ध साई स्टार अल्यानी. शॉर्ट बॉल, खूप चांगला फटका इथे आणि हा विजयाचा चौकार.
बॅट्समनच्या बॅट मधून आणि हा सामना इथे जिंकलाय जय महाराष्ट्र गोकुळगाव या संघाने. वेल प्लेड बॉईज. गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा आज शेंद्रून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. यानंतरचा सामना आता थोड्याच वेळात इथे सुरू होईल आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडंसं परिवर्तन आम्ही करणार आहोत. हबब रमेश शिंदे शिवव्याख्याते आहेत, त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत आम्ही थोड्याच वेळात घेऊन येणार आहोत. तत्पूर्वी या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत.